सो फायनली आज आता ताबडतोब सकाळपासून असं झालेलं होतं की सकाळी मी म्हटलं आज आपण पोहे करूया, नंतर म्हटलं बाहेरून इडली घेऊन येऊया, कारण कालच आम्ही जरा थोडंसं बाहेर जास्त खाल्लं आणि मग याच्यामध्ये आपण असं म्हटलं की नको घरी बाहेर. आणि अचानक आमच्या मॅडमने एक सॉलिड आयडिया काढले. खूप आवडलंय मला ते. अरे यार, हे गिफ्ट आहे, मलाही खूप आवडलं हे. दिस गिफ्ट इज फ्रॉम हळदी कुंकू वाण. आणि मस्त आहे ना, दाखव जरा. मग ह्याचा वापर कशासाठी करणार? आमटी ठेवू शकतो, नाही आमटी असं नाही, कुठलंही उरलेलं काढून ठेवायला बरं. किंवा असं छोटं दूध समजा थोडंसंच हा, आहे भाजी वगैरे, है ना? ठेवायला, आमटी भाजी डाळ वरण उरलेलं काढून ठेवू शकतो. भात वगैरे म्हणजे प्लास्टिक यूज साठी सोड, पण हे लाईफ टाइम एखादी गोष्ट एक आणि म्हणतात. हे एक अजून एक त्यांचं छान दिलंय, खूपच छान दिलंय, आवडलेल्या गोष्टी आहेत दोन्ही पण. हे याचं हे आपण घेणारच होतो. हा, म्हणजे बऱ्याच घरांमध्ये असं आहे ना, दाखव जरा. प्रॉपर वाढते. प्रॉपर. हा, म्हणजे हे जे वाण आहे याला गिफ्ट म्हणतात का वाणच वाणच म्हणतात, गिफ्ट म्हणजे वाणच पण म्हणतात. संक्रांतीचं सवाष्णींचं वाण. हा, या दोन्ही वस्तू एकदम डिफरंट आहेत छान आहेत आणि घरामध्ये यूज करण्यासारख्या पण आहेत. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच दॅट हू हॅज गिवन यू. तू मला हात नको म्हणू, ज्यांनी दिले त्यांना थँक्यू म्हणतोय मी, तुला नाही म्हणत आहे मी. मग त्यांना घरी कुछ जाऊन भी यार. द्यायचं म्हण. हा, हे बघ. मस्त. आमचं मला एक सांगा, जर का आपलं पुरुषांचं जर का असं काही असतं ना, तर काय दिलं असतं हो? काय गाडीचं सामान दिलं असतं, डिओ परफ्यूम दिले असते, नाहीतर बेल्ट दिला असता, बेल्ट कमरेचा बेल्ट दिला असता, नाहीतर मग अंतर्वस्त्र दिले असते. दुसरं शर्ट दिले असते. अजून काय दिलं असतं बाबा अजून? नको, पुरुषांचं जर का हळदी कुंकू झालं असतं ना, तरी तुम्हाला दाखवतो मी. बाटली, याची पण ती कसली बाटली ते ना का सांगू. मग म्हणून मी दाखवलंय काय दिलं असतं ते. हा, म्हणून एवढी चालू. एवढी बाटली, हम्म? GM वाली वगैरे. नाही, होय, बघा बायकांना पण माहिती असतं काय काय कुठले ब्रँड असतात. जरी घेत नसलं ना तरी सगळ्या आजकाल ह्या पोरांना पण माहिती. तो आकार बाटलीचा बघितला की समजतं की ती कसली बाटली आहे. बरोबर. म्हणजे विषय कुठून निघाला होता आणि कुठे पोहोचला. पण पुरुषांचं ही आहे ना, मँगो पल्पची बाटली आहे. मँगो पल्पची आहे. आणि जर का पुरुषांचं हळदी कुंकू झाला असता, हा विषय होता, तर ह्या सगळ्या गोष्टी असत्या त्याच्यामध्ये. शर्ट दिला असता, टी शर्ट दिला असता, जीन्स नाही. दिली असती. हा, जीन्सचा वेगवेगळ्या मग size मग करायचं का आपण चालू? करा ना, पुरुष मंडळी चालू करायचं आपण हळदी कुंकू. आम्हाला पण बोलवा. आणि चल. छान दिसते देवांशी. ईश्वरीची फ्रेंड बघ काल साडी नेसली होती, वा, मस्त, ती मस्त. ईश्वरीला ती vlog दाखवण्यासाठी मध्ये येते. थांबली होती. आई ग. साडी vlog नेसलेली. मध्ये पण ईश्वरी गेलीच नाही ती काय. नाही तेव्हा नव्हते, आपल्याला उशीर झाला नाही, याला 9 वाजेपर्यंत ती साडी नेसून थांबली होती. साडी. चला, पण फायनली आपल्याला उशीर होईल आता यार. चला लवकर. ही व्लॉग मध्ये पण येते आपल्या. ब्लॉग मध्ये पण येते यार देवांशी. मस्त, चला आता. छान. चला जायचंय बाबा. आणि आपण एक आहे ना, पनवेल मधला खूप फेमस चहा आहे. इतका फेमस आहे कुठला? नाही सांगायचं, डायरेक्ट दाखवायचं. पिशवी घेतली का भाजीला? सो फायनली त्या चहा प्यायला जातोय आणि मिसळ पण. काय हे घालतो, चटणी घालते. चरतीन घाला. थांब. आलोय आपण पनवेल उपहारगृहामध्ये फर्स्ट टाइम. आहे ना, आहे जागा, गर्दी जबरदस्त आहे ना. कुठे बसायचं म्हटलं? वेटिंग आहे. हां, ठीक आहे. खूप गर्दी आहे. मस्त प्लेट लावून झालेले आहेत. मोदक पण मिळतात. नाही, मोदक पण मिळतात इथे. आणि आम्ही लाईनमध्ये उभे आहे इथे आता, बघू शकता तुम्ही. इतकी गर्दी फर्स्ट टाईमच बघितली असेल खाण्याच्या पदार्थांसाठी. हे पनवेलमधलं पनवेल उपहारगृह आहे आणि इथे तुम्ही बघू शकता लाईन अक्षरशः. आम्ही 5 मिनटं झालो वेटिंगमध्ये आणि वेटिंगमध्येच तुम्हाला इथे उभं राहूनच तुम्हाला टेबल मिळू शकतं.
इतकी क्रेज खाण्याच्या पदार्थांची कशी काय असू शकते. इथे एक जागा खाली झाली. घे ना, पुरीच घे ना. घे ना मग, घे तुला घे. जबरदस्त आहे ना, एकच नंबर टेस्ट आहे. खाली A1 मिसळ आहे, A1. सगळे पदार्थ झकास. हे बघा, मिसळ पाव, मिसळ पुरी घेतली आपण. दहा मिनिटं आपण उभे होतो आहे ना, 10 मिनिटं आपण उभे होतो तिथे. जेवण आता खाऊन घेऊया पहिलं. हां, पोट भरलं. आता मी संध्याकाळपर्यंत काही खाणार नाही. आता आपण वाट बघतोय हेमा चहा. हा, त्याच स्पेशालिटी हेमा चहा. हा तो 60 रुपयात तर सगळ्या हा? एक पीस वगैरे काय. मिल्क केक आहे. साधा झाला एवढे टप्पल भरून प्यावं लागेल. तुला बशीत हवं आहे. पावांची बसली आपली तुटली. काय नाही होत. नीट पकडा बशी खाली. अंगुलाला नको. खाली हात पकडायचा असतो बशीच्या. अगं अशी पकडायची. सोडू थांब थांब, मला हात काढू दे. चला, आपण चहा पिऊन झालेला आहे आपला. लवकरात लवकर टेबल आपण इथलं खाली करूया. हात धुवायचे तिकडे हँड वॉश नाही. चला, जेवण खाऊन झालेलं आहे. आपण 258 रुपयात पोटभर नाश्ता केला. पोटभर नाश्ता आहे ना, 258 मध्ये. मस्त वाटतं. जबरदस्त. आणि मला जर छान का वाटतं. तुम्ही कोणी हां प्राजक्ता सेल्स वॉच झालं का बघून. हां, आणि जर का आपण कधी पनवेलला येत असाल तर अवश्य पनवेल उपहारगृहाला भेट द्या. काय सांगशील है ना. नक्कीच. पनवेल उपहारगृहाला भेट द्या. त्यांची मिसळ, बाकीचे सगळे पदार्थ एकदा तरी आठवणीने घ्या, असं आपण तुम्हाला आवाहन करतो आहे ना. आणि इथला हेमा चहा अगदी आवर्जून प्या. हेमा चहा सगळ्यात जास्त भारी आहे. हेमा चहा आवर्जून प्या. बरोबर. मस्तच आहे. जगा. आवडला मला. नाश्ता करून आपण आलेलो आहे भाजी मंडईमध्ये आणि इथे थोडीफार आता आपली खरेदी होईल. हा पनवेलचा उपहारगृहाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय फॉर नाव, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. फार खरेदी करून घेतो, रविवारचा दिवस आहे त्यामुळे भाजी मार्केट पूर्ण भरलेलं आहे. ते बघा, आमची मंडळी अगोदरच पुढे गेलेली आहेत.